मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सकाळची जेवढी काही कामं होती ती सगळी आटपली आणि मला कामं झाल्यानंतर दुपारच्या वेळेस स्वस्थ बसवतच नाही, तर बाकीची वेगवेगळी काही ना काही कामं काढून करतच असते। तर म्हटलं चला कपाटातला पसारा आवरूया। तर हे सगळं घडी मारत होती आणि कपाट तर आपण जितकं आवरू, जितकं सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवू तितकंच सारखं होत असतं, वर खाली वगैरे सगळं इकडे तिकडे होतच असतं। त्याच्यामुळे म्हटलं चला आज ब्लाऊजची घडी मारत होती, तर म्हटलं तुम्हाला माझे ब्लाऊजचे कलेक्शन दाखवावे। तर हे बघा, एक एक करून मी तुमच्यासोबत मी ब्लाऊजचे कनेक्शन शेअर करणार आहे माझे। तर हा आहे हिरवा ब्लाऊज आणि हे बघा, हा जो ब्लाऊज आहे तो रेडीमेड आहे। मी रेडीमेड ब्लाऊज घेतला होता आणि ह्याच्या पाठी किती छान असं बॅक साईड आहे ना, ती खूप सुंदर आहे आणि असं त्याच्या पाठी डिझाईन आहे। हे बघू शकता तुम्ही, किती छान वर्क आहे बघा। ही बॅक साईड आहे त्याची आणि हातावर सुद्धा याची छान डिझाईन आहे। असे ब्लाऊज जे असतात ते कुठल्या पण आपण साडीवर, आता निघालंच आहे फॅशन, ट्रेंडिंग आहे की हे असे साडी आणि ब्लाऊज आपण त्याच्यावर वेअर करत असतो। तर हे बघा असे ब्लाऊज आहे आणि पुढे बघा ही पुढची साईड आहे, तर पुढच्या साईडला सुद्धा अशी कमरेला छान डिझाईन आहे। तर हे असं छान, मला हा ब्लाऊज खूप आवडतो आणि घातल्यावर इतका सुंदर दिसतो ना, खूप। बॅक साईड तर खूप त्याचा मला गळा आवडला आहे। आता हा लाल ब्लाऊज आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे, सिंपलच आहे आणि फक्त त्याच्या हातावरची डिझाईन अशी केलेलं आहे आणि छान बारीक डिझाईन आहे त्याच्यावरती, जरीचं काम आहे आणि अशी हातावरच्या डिझाईनमुळे इतका ब्लाऊज सुंदर दिसतो घातल्यावर। आणि हा सुद्धा असे ब्लाऊज खूप ट्रेंडिंग निघाल्यामुळे कशावर सुद्धा हे मॅच होतं आणि हे अशी बॅक साईड आहे, हे बघा। तर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर आहे आणि इथे पाठीमागे ना नॉटसुद्धा आहे। हा आहे पिंक कलरचा ब्लाऊज, हा सुद्धा खूप सुंदर आहे, हाताला ह्याचं जरीचंच काम आहे, हे बघा दोन्ही साईडला आहे आणि पुढच्या साईडला असा गळा आहे, गळ्यावर पण पूर्ण डिझाईन आहे। बॅक साईडला त्याचा खूप छान गोल गळा आहे, नॉट आहे आणि बॅक साईडला अशी पूर्ण गळ्यावर डिझाईन आहे। तर हा सुंदर असा ब्लाऊज खूप छान वाटतो आणि हे ट्रेंडिंग ब्लाऊज आहेत, तुम्हाला सुद्धा माझ्या ताईंना, मैत्रिणींना सगळ्यांना माहिती असेल, हे आजकाल ट्रेंडिंग ब्लाऊज आहेत, ते आपण कशावर सुद्धा वेअर केलं ना तो खूप सुंदर दिसतं साडीवरती। हे बघा हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे। आता दुसरा दाखवते, हा शिवलेस ब्लाऊज आहे। तर हा पण रेडीमेडच आहे आणि ह्याला पाठीमागे नॉट आहे आणि गोल्डन अशी जर आहे पूर्ण ब्लाऊजला आणि शिवलेस आहे, खूप छान आहे। हा सुद्धा ब्ल्यू कलर आहे। ह्या ब्लाऊजची खूप हे आहे, म्हणजे बघा स्ट्रेचेबल आहे आणि ह्याला काहीच मेजरमेंटची गरज नाही, काय नाही, इतका स्ट्रेचेबल आहे की खूप छान बसतो आणि कुठल्याही साडीवर हा मॅच होतो। म्हणजे असे याच्यामध्ये कलर आहे, हे बघा खूप सुंदर वेगवेगळे कलर आहेत, तर कुठल्या पण साडीवर आपण हा ब्लाऊज घालू शकतो आणि सिंपलच आहे। तो रेड आणि व्हाईट कलरचा आहे आणि असा हात लांब आहेत त्याचे, खूप छान आहे आणि व्हाईट कलरच्या साडीवर किंवा रेड कलरच्या साडीवर हा ब्लाऊज इतका सुंदर दिसेल ना, खूप सुंदर दिसेल। ह्याच्या पाठीमागे नॉट आहे, हे बघा ब्लाऊज आहे तो सुद्धा कुठल्याही साडीवर मॅच होईल आणि हा असा सेमी शिवलेस आहे हा ब्लाऊज आणि पाठी गळा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे, मोठा गळा आहे ह्याचा। तर असे वर्क केलेले आणि खूप सुंदर असे वेगवेगळे कलरचे असे माझ्याकडे ब्लाऊज आहेत आणि ते सुद्धा ट्रेंडिंग ब्लाऊज आहेत। तर असे माझे कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर केलेत, तर मला आवडतात आणि ते साडीवर खूप सुंदर दिसतात। आम्ही चाललो आहे कळंबोलीला आणि त्यांच्या मनात काय आलं होतं, तर त्यांची मीटिंग संपली आणि ते घरी आले, मला बोलले की चल आपण जाऊया। खलबत्ता घेण्यासाठी आम्ही कळंबोलीला गेलो, पण जरासुद्धा मला कुठेच दिसला नाही आणि करायला गेलो एक आणि भलतंच झालं, आम्ही डीमार्टलाच आलो आणि वेगळ्याच वस्तू सगळ्या खरेदी करून आम्ही आलो। आता कसं मला
ऑनलाईन मी खूप बघितले पण मला छोटासाच भेटला आणि मी तो मागवला सुद्धा होता. तर मध्ये ना अशी साईज खूप छोटीशी होती, ती मला आवडली नाही. मी परत रिटर्न केलं ते आणि मग त्यांच्या ते मनात राहिली. त्यांच्या म्हणजे आराच्या पप्पाचं कसं आहे, डोक्यात एखादी गोष्ट राहिली आणायची आहे बाबा, हिला ही गोष्ट पाहिजे, मग ते त्यांच्या लक्षात राहते आणि मग ते आठवणीने स्वतःच घेऊन येतात. तर त्यांच्या मनात आलं चल डीमार्टला जाऊया. डीमार्टला गेलो आम्ही, पण डीमार्टला मला माहिती खलबत्ता भेटत नाही. खलबत्ता भेटतो पण तो स्टीलचा किंवा वेगळा असतो, पण जो आपल्याला मातीचा प्युअर पाहिजे होता ना, मला तसा तो भेटत नाही, मला माहिती होतं. पण तरी पण त्यांनी तिथून मला डीमार्टला नेलं. डीमार्टला आम्ही गेलो. मी काय काय खरेदी केली आहे हे तुम्हाला सगळं काही शेअर करणार आहे. आणि नवीन गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची माझी आवडती वस्तू घरात आली आणि ते काय काय डीमार्टला घेतलं आहे, काय काय वस्तू खरेदी केली हे सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, तर मी काय काय वस्तू घेतल्यात हे तुम्हाला दाखवते. त्यांनी डीमार्टचं नाव घेतल्याबरोबर माझ्या मनात एक अजून वस्तू होती, ती म्हणजे मला हे घ्यायचं होतं, खिसणी. माझ्याकडे हे छोटं आणि मोठ्या खिसण्या वेगवेगळ्या 2-3 आहेत, तरी सुद्धा मला हे असंच घ्यायचं होतं, कारण सगळं काही एकाच ह्याच्यामध्ये आहे. तर मला ही घ्यायची होती आणि ही आहे 190ला. खूप छान आहे आणि मी बघितलं क्षणीच मला घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी घेतलं. घरात असून सुद्धा मी हे घेतलं. तर त्याच्यानंतर भरपूर असे डीमार्टला आहे ना थंड थंड कोकणचं सरबत आणि थंड थंड प्रकारची वेगवेगळे असे बाय वन गेट वन भरपूर होतं. आणि डीमार्टला तुम्हाला माहितीच आहे, बाय वन गेट वन भरपूर असतं आणि भरपूर अशा वस्तू असतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. तर अशा गोष्टी घेतल्यामुळे पण आपल्याला खूप छान फायदा आहे. तर हे सुद्धा असंच लावलं होतं तिथे. पेप्सी कोला आहे आणि हे बघून मला खूप आठवण आली लहानपणाची. खूप उन्हाळ्यामध्ये अशी पेप्सी कोला घेऊन खायचो आपण. मला सुद्धा लहानपणाची आठवण आली, तर म्हटलं चला हे घेऊया. तसंच काहीतरी हा प्रकार आहे, जे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा इथे दिले पण वेगवेगळे असे फ्लेवर आहेत फ्रूटचे. तर बघूया आता. मी तर हे पहिल्यांदाच बघितलंय. तर आता हे फ्रीझरमध्ये ठेवायचं असतं. तर हे 150ला आहे. 150 खूप छान दिवा आहे, मला हा दिवा घ्यायचा होता. तर हे 2 दिवे असे मिशोवर 300 रुपयाला भेटत होते, पण मी आता गेली आहे तर मग हा दिवा मला हवा होता म्हणून मी घेतला. आणि त्याच्यानंतर हे बघते, तर हे घेतलं मी 499ला, म्हणजे 500 रुपयाला. खूप छान पातेलं आहे आणि मला हवं होतं अशा कोटिंगमध्ये, तर मी हे घेतलं. आणि ही आर्यासाठी पाण्याची बॉटल घेतली, म्हणजे हे बघा छान आहे. तर आर्यासाठी अशा किती बॉटल ते आणतील ना, त्याचं काही हेच नाही, तरी सुद्धा एक बॉटल घेतली थंड. हे गहू घेतले, गहू लोकवनचे घेतलेत. हे गहू आता म्हटलं आणायचे गेलोय तर घेऊया. नंतर हे घेतलं आहे आम्ही मिनी मिक्सर. हा आहे 1300 रुपयाला मिक्सर आहे. तर हे छान आहे. तर हे पण मला हवं होतं. माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, तरी सुद्धा मला हा छोटा मिक्सर हवा होता, जेणेकरून हे छान आहे ना, वाटलं पण जातं आणि पटकन होतं. आणि त्याच्याबरोबर हे 3 आहेत भांडं. ज्युसर आहे आणि आहे एक हा भांडं आहे. ह्याचे झाकणं वगैरे सगळं आहे त्याच्यात आणि हे छान आहे. नंतर हे मला हवं होतं, ते खरंच ॲक्च्युली मला खूप माझ्या मनात होतं आणि हे आज आलेलं आहे फायनली. म्हणजे उलटं पडले का. तर हे बघा आर्या, तर हे आहे एअर फ्रायर आहे आणि खूप छान आहे. हे मला हवं होतं. तर प्राईस ॲक्च्युली आहे ना 7000 आहे, पण आम्हाला ही 2500ला भेटलं. त्याच्यामध्ये ऑइल आम्हाला खरोखर अवॉइड करायचं आहे, त्याच्यासाठी मी हे आणलं आहे. आणि सारखी खूप दिवस इच्छा होते आणि हे फायनली माझ्या घरी आलं आहे. आणि ह्याला सुद्धा 2 वर्षाची गॅरंटी आहे. एक ज्यांचीच कंपनी आहे ही. हे बघा, जे
काही मी घेतलंय ना, हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलंय. नवीन वर्षाची छान अशी छोटीशीच नवीन वस्तू माझ्या घरी आलेली आहे. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या ज्या घेतल्यात ते मी तुमच्याबरोबर शेअर केले. आणि तर आता मी ह्या वस्तूची पूजा करणार आहे. आणि आपल्या घरामध्ये कुठलीही एखादी वस्तू नवीन आली तर आपण त्याची छान पूजा करतो, हळद कुंकू लावतो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टींचा वापर करतो. तर आता मी ह्या मिक्सरची आणि ह्याची छान पूजा करणार आहे. तर चला सगळं उचलते आणि छान अशी पूजा करते. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.